तर नमस्कार भावांनो, अथर्व भंगारच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. तर आम्ही चाललो आज शिरसाळा मारुतीचे दर्शन करण्याकरता. तर पहिले आलो आम्ही मयुरदादाच्या शेतामध्ये. सकाळ सकाळचा व्ह्यू एकदम भारी होता. मग घेतली आम्ही ना एक क्लिप्स. तर आम्हाला द्यायचं होतं कांद्याला पाणी, तर पहिले केली आम्ही मोटर चालू. तर आम्ही ना केले व आमचे सगळे कामं आम्ही चाललो आता शिरसाळा मारुतीच्या दर्शनाकरता. मग काढले व गाडीची चाबी आणि गाडीचा स्विच केला आम्ही ना चालू. मग मयुरदादांना काढली व गाडी, मग आम्ही निघालो आता शिरसाळा जाण्याकरता. तर मग आम्ही निघालो टॉपोटॉप रस्त्यानं. मग आम्हाला रस्त्यात भेटली व लालपरीला केला टाटा. मग आला व पुढे मंदारखेडा फाटा. मग तो क्रॉस करून सण आम्ही टॉपोटॉप रस्त्यानं शिरसाळ्यामध्ये. तर मग फायनली आलो आम्ही आपल्या बजरंगबलीच्या मंदिरामध्ये. तर पहिले आपला बाहेरचा व्ह्यू घेऊन घेतला आणि चपला वगैरे काढून घेतल्या बाहेर. आणि मग आलो आपण प्रवेशद्वारमधून अंदर आणि तुम्हाला दाखवला अंदरला व्ह्यू. मग आलो व मंदिरामध्ये, पण आज गुरुवार असल्याच्यानं गर्दी लय कमी होती. मग लवकरच दर्शन होऊन गेले आमचे. मयुरदादांना घेतले दर्शन आणि लगेच मग मी पण पटापट दर्शन करून घेतले. तर मग निघालो आम्ही घराच्या दिशेने. मग लगेच आम्हाला सकाळी दिसले लालपरी, नेताना बी दिसली निळीपरी. मग घेतलं भाऊ व्लॉगमध्ये आणि मग जाणं होतं आम्हाला थोडंसं शेतामध्ये, आणखी थोडंसं काम राहिलेलं होतं. मयुरदादा म्हणे गाडी रस्त्यावर कशाला लावतो, डायरेक्ट घेवा होता शेतामध्ये. आणली व शेतामध्ये. तर मग मयुरदादा करत होतो तिकडे काम आणि मी आलो आपल्या बंगाईजवळ. तुमच्या आवरात बी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आहे की नाही. तर कसा वाटला आपला बंगाईचा जुगाड तुम्हाला? मी ना तर केला मस्त बघ झोका. तर मग आलो निंबनजवळ आणि पाणी देऊन दिलं. म्हटलं कसं आहे, आपल्याला जसं पाणी लागते प्यायला तसं निंबनलाही लागते हो पाणी. तर मग झाले हो पूर्ण कामं, मी चाललो घरी. तर लोक तुम्ही आपल्या पेजला फॉलो करून ठेवा, म्हणजे पुढचा ब्लॉग आपण लवकरात लवकर तयार करू.